वाव, सँडविच. सँडविच. हे काय आला सुद्धा तू सोडून विचला? आय मीन तुझ्या आवडत्या मैत्रिणीला. हो आलो ना. मला म्हणाली येतोस का सोडायला मला. म्हटलं चल. बाहेरच रिक्षा मिळाली, रिक्षात बसवलं आणि आलो. मला नाही आलास कधी सोडायला. तू बोलवलंस का कधी? एनिवे आज कॉलेजला जायचं नाही वाटतं. इथेच प्रॅक्टिकल सुरू आहेत. अरे मला वाटलं तू प्राची बरोबर कॉलेज पर्यंत जाशील. म्हटलं माझी लुडबुड कशाला मध्ये. म्हटलं थोडं उशिरा जाऊ. एक्सक्यूज मी. जळण्याचा वास येतोय. टोस्टर बंद केलाय पण मी. तेच म्हणतोय मी. हा वास येतोय कुठून? शट अप रॉनी. मला काय करायचंय? तू तिला आणायला जा, सोडायला जा, फिरायला नाही म्हणजे हॉटेलमध्ये तू घेऊन गेला होतासच. बॉडीगार्ड म्हणून मिरवतोस, पण जरा सांभाळून. आईच्या लक्षात आलंय सगळं. एक्सक्यूज मी. अक्षता, सुधा आंटीच्या लक्षात आलंय का मुद्दाम कोणीतरी आणून दिलंय? हा हा काय किडीशपणा आहे? किडीशपणा? किडीशपणा मी करते की तुम्ही दोघं? अक्षता, प्राची तुझी मैत्रीण आहे. ती तुझ्या घरी राहायला आली आहे. तिच्याच विषयी तू जर का असं बोलणार असेल ना तर. हे सगळं तू लक्षात ठेव म्हणजे झालं. रॉनी, बिहेव युअरसेल्फ. हे सुधा जोशीचं घर आहे. ह्या घराच्या काही मर्यादा आहेत, संस्कार आहेत. ओ रिअली? मग हे तू तुझ्या मैत्रिणीला सांग ना. आणि एवढंच जर का होतं तर तू का राहून दिलंस तिला इथे? का आणलंस? तिच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत म्हणून ती इथे आली. आणि बाय द वे, तिने कसंही वागू दे रे. तुला नको कळायला आपण स्वतः कसं वागायचं? आय एम नॉट इंटरेस्टेड इन टॉकिंग टू यू. ओके? अच्छा, म्हणजे प्राचीशी बोलण्यात इंटरेस्टेड आहेस वाटतं. अक्षता, हे जरा जास्ती होतंय आता. माझा असा काहीही उद्देश नाहीये. तुझ्या नजरेतच बिघाड आहे. डोकं तपासून घे तुझं. ओके? हे मला सांगतोयस? आईला सांगशील तसं? डोकं तपासून घे म्हणून? का आता का झाली बोलती बंद? सुधा आंटीला जर का माझ्याबद्दल असं वाटत असेल तर मी काय बोलणार? बेटर. त्यातच शहाणपण आहे. प्राचीला जे सांगायचंय ते सांगेन मी नंतर. फक्त तू तिला एनकरेज करू नकोस म्हणजे झालं. ओके. पण अक्षता, ही जी सगळी वाक्य आहेत ना ती सुधा आंटीच्या तोंडातून बरी वाटतात, तुझ्या नाही. ओके, मग ह्या ज्या आत्ता आपल्या गप्पा चालल्या आहेत त्या तशाच कंटिन्यू करूया. आई यायची वेळ झालीच आहे. तिच्या समोर निघूच दे हा विषय. ठीक आहे. ओ शिट, तिखट मीठ जरा जास्तच पडलंय. टेस्ट करणार? थँक्स. नाही, तुमचं सगळं बरोबर. एक काम करा, 1-2 तासांनी फोन करा. नाही, मी आत्ता जरा बाहेर चालले. हो हो, हे बघा, माझ्याकडून जेवढी मदत करता येईल ना तेवढी मी करेन. ओके, थँक्यू. बापरे. अरे, आत्ता कशी काय आलीस तू? का? तुझी अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती? नाही ग, तसं नाही. म्हणजे काय, 1-2 मिनिटं लेट झालं असतं ना तर मी तुला भेटले नसते. संध्याकाळची बाहेर जाते ना मी हल्ली. मग मी निघते. अगं, असं काय करतेस तू? चिडतेस का एवढी? मग चिडू नको तर काय करू आई?
हल्ली हल्ली माझं कुठचंही काम सरळ होतच नाहीये ग. जिथे जावं तिथे नन्नाचा पाडा आहेच. आता काय झालंय? निशांत बरा आहे? बस. तो माझ्याशी घरात एक शब्दही बोलत नाही. आणि मी त्याच्याशी काही बोलायला गेले तर कशाला तो रिस्पॉन्सच देत नाही मला. त्याच्या चेहऱ्यावरनं मला कसलाही अंदाज बांधता येत नाही. आई, हे बघ, अशी हताश नको होस, धीर सोडू नकोस. अगं, घराची सगळी जबाबदारी तुलाच पेलायची आहे. असं थकून कसं चालेल तुला? सगळं कळतंय ग आई मला. मग पण आता खरं सांगायचं तर मला आता झेपत नाहीये. अखंड प्रॉब्लेम्स चालू आहेत. तुमचं जागेचं फायनल झालं का? हे बघ, जो काही व्यवहार करशील ना तो कर्व्यांना हाताशी धरूनच कर. चांगले वाटतात ते मला. आणि हे बघ, जागा घेताना डॉक्टर जवळ आहेत ना, हॉस्पिटल जवळ आहे ना, शाळा जवळ आहे ना, आई, हे जरा थांब. आत्ता नाही तर मी विसरीन. आता मोठा प्रॉब्लेम आहे तो मोनूच्या ऍडमिशनचा. आत्ताच्या शाळेतनं पण तिचं नाव काढताना त्या प्रिन्सिपलनी इतकी कटकट केली आहे. शेवटी तिला सांगितलं आम्ही दुसरीकडे सेटल होतोय तेव्हा तिने आम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट दिलंय. म्हणजे निदान अर्धा तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आता. अगं, पण तू हे सगळं मला आधी का नाही सांगितलंस? हां, येडू. बरं बघ, ॲडमिशनची काळजी करू नकोस. ते काम काही फार कठीण नाही. त्यांनी जर माझ्याकडनं भरमसाठ डोनेशन मागितलं तर मी कुठनं देऊ आई? अनु, त्याच प्रॉब्लेमवर सारखी सारखी बोलत बसू नकोस. त्याच्यातून जरा बाहेर पड. अगं, तुला आयुष्याची नव्याने सुरुवात करायची ना, मग तसं मनाला बजाव ना की मला मागचं सगळं विसरून जायचंय. आणि जेव्हा मी तुला सांगितलंय की ॲडमिशनची काळजी करू नकोस, त्याच्यामध्ये सगळं आलं. अनु, आज मी कुठल्याही पदावर नसले ना तरी अजूनही माझ्या मताला, मला बाहेर किंमत आहे. कळलं का? चल, काळजी करू नकोस. आता माझ्याबरोबर मस्तपैकी राऊंड मारायला चल आणि मग फ्रेश होऊन घरी जा. कामाचं बघू काय ते. चला, हसा येडू. अरे काय रे तनु, किती पसारा रे. वस्तू जरा जागता. आई आई, आवरू नकोस. मला टाइम टेबल प्रमाणे दप्तर भरायचं अजून. आणि माझं होमवर्क पण खूप करायचंय. इंग्लिशचा एसे बाकी आहे, ड्रॉइंग काढायचं आहे, आणि हिंदीच्या फक्त 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची. हे सगळं उद्याचं होमवर्क आहे. मग आता कधी करणार तू? आता आई होमवर्क करतोय ना, तू माझ्याशी बोलत राहिलीस तर कसा होईल होमवर्क? बरं ठीक आहे, तू कर, मी नाही बोलत. आज आणि हा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही. जेवायचंय? भूक लागली आहे का? 10 मिनिटात वाढते. तोपर्यंत अभ्यास कर, पण जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय. आई, अभ्यास करता करता टीव्ही पाहू? आज काय जेवायच्या आधीच मार खायचा आहे? चल मुकाट्याने अभ्यास कर. मी तोपर्यंत 10 मिनिटात जेवायला वाढते. ए फादर went to the तनु फोन घे, माझा असलं तर सांग, मी नंतर करते म्हणून. ओके. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो तनू, मी नचिकेत काका बोलतोय. नचिकेत काका, कसा आहेस तू? हाय, मी बरा आहे. तू कसा आहेस? काय करतोयस? मी होमवर्क करतोय. होमवर्क? अरे सॉरी सॉरी सॉरी, नंतर करू फोन. आपण बोलूया ना अजून. तनु, कोणाचा फोन आहे? काकाचा फोन आहे. कोण हॅलो काका? नचिकेत काका. मग त्याला सांग नंतर फोन कर म्हणून. तू अभ्यास करतोयस ना आता? आई, फक्त 2 मिनिटं बोलतो ना. हॅलो नचिकेत काका, हा, मी एक कोडं घालू? घाल 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 घाल. पण उत्तर लवकर द्यायचा. हो
हो हो लगेच लगेच लगेच. हा, संडे इज स्ट्रॉंगर दॅन अदर एनी डे. वाय? संडे इज स्ट्रॉंगर देन एनी अदर डे. वाय? वाय? लवकर सांग ना उत्तर. आई आतून ओरडतेय. अरे काय संडे स्ट्रॉंगर नाही रे सांगतात. मग तू सांग. उत्तर सोपं आहे. अदर डेज आर वीक डेज. चांगलंय. नचिकेत का मजा आली ना? काय चाललंय तन्वी? तुझ्याकडे दे मला. नचिकेत, अरे तुला कळत नाही का याचा अभ्यास झालाय आणि सांगितलं नाही का तुला? केवढा होमवर्क व्हायचा अजून अर्धा अभ्यास व्हायचा याचा. तू आणि तुला अक्कल नाही का रे गधड्या? लहान आहेस का तू? आता एवढं कळत नाही का? अभ्यास वेळच्या वेळी करता येत नाही तुला? किती वाजलेत बघ, तू रात्रभर नंतर मला जागवशील. काय ग हे आकांक्षा, तू माझा राग तनूवर कशाला काढतेस? सारखे त्याला धपाटे घालत असतेस. हो मग म्हणजे नाही तर मी काय करू? लाड करू मी त्याचे तुमच्या सगळ्यांसारखे? तुम्हाला काही नाही रे, तो नंतर माझा ऐकत नाही. तो शेफारच चाललाय दिवसेंदिवस. लाडावून ठेवले तुम्ही सगळ्यांनी त्याला. एक शब्द माझा ऐकत नाही. अभ्यास कर तू. अगं आकांक्षा, अगं तू अभ्यासाचं काय टेन्शन घेतेस? तू 10वीला आहे का? अरे तुला आयुष्यात कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस होता का नचिकेत? तू काय मला सांगतोयस हे? तुझ्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. जाऊ दे. माझ्याकडे काय बघतोयस? आता अभ्यास कर ना मूर्ख मुलगा. आई, तू मारू नकोस. पाहिजे तर मी होमवर्क आधी करतो आणि मग जेवायला बसतो. सोसायटी चांगली आहे. म्हणजे मी फ्लॅट सुद्धा बघून आले. पहिल्याच मजल्यावर 1 BHKचे 2 फ्लॅट अगदी शेजारी आहेत. पण फ्लॅट जरी बरे असले ना तरी त्यात आपल्याला बरंच काम करावं लागणार आहे. म्हणजे वायरिंगचं काम आणि किचनमध्ये आपल्याला ग्रॅनाईटचा ओटा करावा लागेल. आणि मी तुझ्याकरता एक सेपरेट स्पेशल रूम ठेवली आहे. त्याच्यात मी सेम तुझ्या ऑफिससारखं इंटिरियर करणार आहे. काय मी तुझ्याशी बोलते, तू ऐकतोयस का काय ते? मुनी कुठे? शाळेत गेलीये. कशी? स्कूल बसनी. बघितलंस ना काय वेळ आली आपल्यावर. इतर वेळेस स्वतःच्या गाडीतनं आपल्या मैत्रिणींना सोडणारी आपली मोनी, तर तिला स्कूल बसनी जावं लागतं. अरे तू कशाला टेन्शन घेतोस उगाचच? मोनी एकदम खुश आहे, एकदम मजेत. शाळेत रोज सगळ्या मैत्रिणींबरोबर एकत्र झाला माहिती ना तिला. उगाचच माझी खोटी समजूत काढू नकोस. सगळं माझ्यामुळे झालं. दरवेळेस शाळा कॉलेजात पहिला येणारा निशान महाजन कंपन्या चालवण्यात थर्ड क्लास ठरला. निशान, तू आता काही बोलू नकोस. किती त्रास होतोय तुला बोलताना. तू उगाच माझी खोटी समजूत काढू नकोस. तुला रडावंसं वाटतंय ना, रड मग. माहिती या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. पण अनु, हे सगळं अचानक नाही. जहाजाला भोग पडलंय, ते बुडतंय, पण
हे लक्षातच आलं नाही. जहाज बुडतंय म्हटल्यावर एक एक सगळे पळ काढायला लागले. निशांत, तू अजिबात काळजी करू नकोस. हं? अरे कर्वे आहेत ना आपल्या बरोबर, आणि ते जरी तुला सोडून गेले ना तरी शेवटपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे प्लीज खरंच अजिबात काळजी नको करूस. प्लीज. नुसतीच हसतेस काय तू? सांग ना आता काय झालंय ते. बघ ना कसलं फुटेज खाते. मग हे बघ, आता मी स्वतःच्या हाताने चहा करून आणलाय तुमच्यासाठी. आता तरी सांग. थँक्यू. बरं एनिवे एवढंच फक्त सांगते की गुड न्यूज आहे. काय ग, प्रमोशन मिळालं की तनू पहिला आला? डोंट टेल मी, तनू पहिला आला. अक्षता, आमच्या घरी असं काही होण्याची काही शक्यता नाहीये. त्याच्यापेक्षा चांगली बातमी आहे. काय पण सांग ना. सदानंद नाईक 5 वर्षांसाठी जेलमध्ये गेलेला आहे. आहे की नाही गुड न्यूज? सदानंद नाईक 5 वर्षांसाठी खडी फोडायला गेलेला आहे. मला फॅक्ट्स मिळाल्या मी तुम्हाला सांगायला आले. शिकलो ग बाई. निदान आता 5.5 वर्ष तरी डोक्याला ताप नाही. पण ज्या मानाने त्याने गुन्हे केले त्या मानाने त्याला फारच कमी शिक्षा झाली नाही. याचा अर्थ 5.5 वर्षांनी परत येणार. अक्षता, हिल स्टेशनला नाही गेलेला तो, तुरुंगात गेलाय. 5 वर्षात 15-20 वर्ष म्हातारा होईल तो. काय भयानक असतं तिथलं लाईफ. त्याच्या अंगवळणी पडलंय ते पण. हे बघ, नसता विचार आता करू नकोस तू. आता तरी डोक्याला ताप नाही ना आपल्या. पुढचं पुढे बघू. काय बाबांना छळलंय ना रात्रंदिवस फोन करून. मग तो गेला तुरुंगात, बाबा बिचारे लंडनला. खरंच काय भयानक होते ते दिवस. इट वॉज अ नाईटमेअर. अजून आठवलं ना तरी अंगावर काटा येतो. आई, रात्री बाबांचा फोन आला की त्यांना आठवणीने सांगा. आई नको. आई बाबा विसरलेत त्याला. आता हे सगळं सांगून परत जखमा ताज्या कशाला करायच्या? आणि त्याचं तुरुंगात जाणं परत बाबा सेलिब्रेट करणार आणि नकोच. आपण नंतर सांगू ना त्यांना. चला मग आपण तरी सेलिब्रेट करूया. चल आज रात्री जेवायला जाऊ. मी ट्रीट देते हवं तर. ठीक आहे, तुम्ही सगळे जा, पण मी नाहीये. आई काळजी नको करू सगळं. मी घरी राहीन एकटी. तू आणि काही करूनही ठेवू नकोस मला. सकाळचं आहे ते खाईन मी. हे काय, ह्याला काय अर्थ आहे? एवढा काय भाव खाते? चल ना आमच्या बरोबर. एरवी मैत्रिणींबरोबर कायम बाहेर जात असते. आता आज आम्ही म्हणतो तर आमच्या बरोबर काय येत नाहीयेस? हल्ली सगळं टाइम टेबल नुसार चालतं बाई. आणि त्या टाइम टेबल मध्ये रात्रीचं जेवण बसत नाही. आई आता तू परत माझी चेष्टा नको करू. नाही ग. मी खरंच नाही घरी एकटी. तुम्ही जा. आता सदानंद नाईक तुरुंगात गेल्यामुळे भीतीचं काहीच कारण नाही.
डॉक्टर काढणार आहे का?